नमस्कार मित्रांनो, मी तांत्रिक सहाय्यक अक्षय शिरसाट, पंचायत समिती फुलंब्री. नवीन युक्त धारा प्रणालीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष स्पॉटवरती जाऊन कामांना टॅग करायचं आहे. चला तर मग बघूया आपण. सर्वप्रथम भुवन जिओ टॅगिंग ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आपल्याला, भुवन नरेगा. इथे आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर सेकंड ऑप्शन आपल्याला येतो प्रोजेक्ट टाईप. तिथे आपल्याला युक्त धारा प्लॅनिंगला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंटर प्रोजेक्ट नेम. इथे आपल्याला पूर्ण शेतकरी नाव, कामाचे नाव, गट नंबर पूर्ण मेन्शन करायचं आहे, जेणे की ते आपलं तिकडे एक्सेल शीटला येतं आहे. त्यानंतर सिलेक्ट प्रोजेक्ट टाईप. इथे आल्यानंतर दोन ऑप्शन दिसतात आपल्याला, GAW वर्क्स आणि नॉन GAW वर्क्स. तर आपल्याला नॉन GAW वर्क्सला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट प्रोजेक्ट कॅटेगरी. इथे आल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं आहे, आपल्याला आपलं काम बघायचं आहे. आपण जे सिलेक्ट केलेलं आहे ते हे बघा, इरिगेशन वेल, याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट इस्टिमेट कॉस्ट. आपण विहीर घेतलेली आहे, त्यामुळे 5 लाख रुपये आपण टाकले. त्यानंतर मेजरमेंट डिस्टन्स इन मीटरमध्ये अंदाजे टाकायचे आहे आपल्याला, 15 मीटर आपण टाकलं आहे. आणि ॲडिशनल डिटेल्समध्ये आपण जे अगोदर शेतकऱ्यांचं नाव, गाव आणि गट नंबर टाकला आहे तो ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करून खाली यायचे. खाली आल्यानंतर इथे बघा GPS ऑप्शन दिसतो आहे आपल्याला, GPS ऑप्शनला क्लिक करायचं आहे. हे बघा, ते आपलं जे ॲक्युरेसी आहे ते 20 मीटरच्या आतमध्ये पाहिजे आपल्याला. तर आपण क्लिक करत राहायचं, ते ॲटो असतं, ते येत राहते. आपण जर सेम जिओ टॅगिंग ज्या पद्धतीने करतो आहे त्या पद्धतीने. हे बघा आलं आहे, आता कन्फर्मेशन आलं आहे, त्याला GPS लॅटिट्यूड लँगिट्यूड आलं आहे, त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर आपल्याला खाली 2 ऑप्शन दिसत आहे, सेंड आणि सेव्ह. नेटवर्क जर चांगलं असेल तर आपण सेंड जागेहून करू शकतात किंवा मग सेव्ह करून नंतर सेंड करू शकतात. हे बघा मित्रांनो, आपला डाटा स्टोअर होतो आहे. हे बघा, डाटा स्टोअरिंग फॉर एंडिंग. हे बघा, डाटा सेव्ह झाला आहे. थँक्यू. या पद्धतीने सर्वांनी करा.